आले 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 धडकार मला. तुम्ही डिसाईड केलंय का मला मारायचं? फुल लेफ्ट मार. सुनामी आयलँड वर आलेलो आहे आपण सध्या. दादा सुनामी आयलँड का म्हणतात? कसं वाटतंय ते गाईज? कसं वाटतंय? अर्पिता तू गाडी का चालवत नाही? मी चालवत आहे छान छान. नंतरच्या मोमेंटला राहील नाही राहील, त्याच्यामुळे एन्जॉय करून घ्या. आणि हे बघा ही पोरगी मला मारून टाकण्याचा प्रयत्न करते, पण तर आम्ही अजून जिरवणार आहे पुढच्या बीच वर जाऊन. तर तुम्ही या आमच्या बरोबर जिरवायसाठी. एवढी गर्दी कशाची इकडे? भांडणं झाले काय? आपल्या फोटोवर परत कॉन्सन्ट्रेट करून आपण एन्जॉय करू. ड्रायव्हर चेंज केलेला आहे, कारण की ड्रायव्हर साहेब रात्रभर पेट्रोल पंपाच्या लाईनमध्ये होते आणि ते आता रूमवर आराम करताय. आणि स्टे पण चेंज केलेला आहे, कारण की तो एका दिवसाचा होता. आजचा तिथं अवेलेबल नसल्यामुळे आपण दुसरीकडे घेतला आहे आणि तो जरा चांगला वाटतोय. आता आपले गौरव पाटील आपल्याला घेऊन जात आहे फिरायला. गाडी आपल्याकडेच आहे. आम्ही पोहोचलोय तारकल्ली बीचला, जे की तुम्ही इथं बघू शकतात. इथे दरवेळेस जास्त गर्दी असते, जे की इथे मागे आमच्या राईट साईडला मोजण्यात इतके लोक आहेत, त्यामुळे इकडं आम्ही येऊन बसलोय. बाकीचे काढत आहेत तिकडे फोटो वगैरे. पाटील अजून इथं बी कॉलवरच आहे. मागे आमच्या इथं मस्त रिसॉर्ट आहे, जो की भेटूनच सध्या तरी इन फ्युचर तर करू शकतो आपण. एकदम मस्त रिसॉर्ट आहे. दाखवतो मी मागे झूम करून. बघा पूर्ण बीच व्ह्यू रिसॉर्ट आहे, एक नंबर. जो की आता सध्या आम्ही इथे बसून एन्जॉय करतोय, कारण की आपला आम्ही देवकरचो गाडीमध्येच आहे. बाकीचे पाटील साहेब चालले आता इथं फोटो काढायला. गाईज आता आम्ही चाललेलो आहोत दुसऱ्या बीचवर. सकाळच्या बीचवर आम्ही जाऊन आलेलो आहोत. तिथं काय पाहायला न भेटल्यामुळे सगळ्यांची जिरलेली आहे. तर आम्ही अजून जिरवणार आहे पुढच्या बीच वर जाऊन. तर तुम्ही या आमच्या बरोबर जिरवायसाठी. धन्यवाद. गाईज आता आमचे फोटोशूट झालेलं आहे या बीचवर. आता आम्ही दुसऱ्या बीचला चाललेलो आहे फोटोशूट करायला. तिथे वॉटर स्पोर्ट्स पण करणार आहे आम्ही तिथे जाऊन. बस झालं शाबास. आपलं फोटोशूट झालं, त्याबद्दल काय म्हणणं आहे? आणखी किती फोटो काढणार आपण? आपले सध्या रील राहिलेला आहे आणि ग्रुप फोटोज पण राहिलेले आहे. त्याच्यामुळे आपण पुढच्याच बीचवर जाऊन ते कंप्लीट करणार आहे. आधी आपण वॉटर स्पोर्ट्स. आणि तुम्ही बघू शकता, पुढे बघू शकता तुम्ही किती मोठी रांग आहे. बघा 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 बघा. इयर एंडला येऊच नका. हॅलो गाईज, आम्ही चाललेलो आहोत सुनामी आयलंडला. तर आमचे पूर्ण मेंबर्स आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही आता 3 ते 4 तास तिथेच असणार आहे. राहुल सुळे, याच्यावर तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे आता आपण तिथं सुनामी आयलँडवर जाऊ आणि पूर्ण राईड्स एन्जॉय करू. आणि गौरव पाटीलला कायकिंग करायची होती, मला स्कुबा डायव्हिंग करायची होती, पण काही कारणास्तव ती रद्द करण्यात आलेली आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे जेवण करू शकत नाही, किंवा जर जेवण नाही करायचं तर कमीत कमी 3 तास लागेल. तर सध्याच्या कॅपॅसिटी नव्हती जेवण म्हणजे 3 तास थांबण्याची, त्याच्यामुळं कॅन्सल केलं. आता आम्ही चाललोय सुनामी आयलँड. तिथे गेल्यानंतर डिसाईड करू कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी करायच्या. पण गाईज एक सजेशन आहे तुम्हाला, इकडे येताना ऑफ सीझन या. ऑन सीझन जर येताल तर थोडीशी परेशानी होती, कारण तुम्ही समोर बघू शकता. क्लिक द कॅमेरा. कशी गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. तर गाईज आम्ही चाललेलो आहोत बोटीमध्ये फिरायला सुनामी आयलंडला. तर आपण हे भविष्यात याचा आनंद घेऊ शकता, त्यासाठी आम्ही तुम्हाला गाईड करतोय. चला तिथे जाऊन करायची स्पोर्ट ऍक्टिव्हिटी. मॅडमला तर आता जॅकेट घालून घेतलं. पाटील साहेब बोला, काय म्हणणं आहे इथं तुमचं? अशी जिंदगी पाहिजे बाबा. 2 दिवस गाडीत गेल्यावर आता बसले.
4 दिवसाच्या ट्रिपमध्ये आम्ही 3 दिवस फक्त प्रवासच केलेला आहे. फक्त 1 दिवस आम्ही एन्जॉय करतोय. बघून घ्या बाबा श्वेता काय म्हणते इकडे बघा म्हणा. अच्छा हा तुम्हाला मी दाखवतो आईसलँड. आज खूप गर्दी तशी, कारण सध्या हॉलिडे चालू असल्यामुळे बहुतेक सर्वजण कॉर्पोरेट मजदूर इकडे आलेले आहेत आणि यांचं फोटो सेशन चाललेलं आहे. काही इकडे बघू शकता तुम्ही. ही पण एक राहिली आहे अर्पिता. एखादी फोटो. गजब बेइज्जती है. एंजॉय करेंगे हम सब एक्टिविटी एंजॉय करेंगे. हा याला म्हणतात काय काय म्हणतात रे गौरव. ही आहे कायाकिंग ऍक्टिव्हिटी जी की आपण करणार आहेत. थोडासा टायमाने मी दाखवतो तुम्हाला. आणि हा आमचा छोटू जो आम्हाला घेऊन चाललाय. तुझं नाव काय? रुद्र. गाईज हे आहे सुनामी आयलँड. इथं खूप गर्दी आहे. ह्याच्या मागचं रिझन सुनामी का पडलं आपण थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा सुनामी आयलँड का म्हणतात? सुनामी 2004 साली इकडे सुनामी आली होती. हा तेव्हा समुद्रातली वाळू आहे ना ती या बेटवर आली. अच्छा अच्छा. म्हणजे इथं खाली पाय टेकू शकतो का आपण? कुठपर्यंत असं एरिया? आता हाय टाईड आहे म्हणजे पाण्याखाली गेली. हा हा लो टाईडला इकडे पूर्ण बेट पडतं. हा पूर्ण हा. कोरडं होतं. सकाळी लो टाईड होती. हे पूर्ण आता पाय टेकू शकतो का? खाली पाणी जास्त आहे. इकडे पाणी कमी आहे. अच्छा म्हणजे असं हे जास्त नाही पाणी. हे बघू शकता तुम्ही. ही एवढी गर्दी आणि इथं वेगवेगळ्या राईड आहे. हां हां. स्वतः चालवायची 200 रुपये पर सेट आहे. अच्छा. आणि याच्यामध्ये तुम्ही हे करणार का गाईड? तुम्हाला गाईड करणार कशी चालवायची, स्वतः चालवायची. हां हां ठीक आहे. आपण काय काय आता एन्जॉय करू. हॅलो गाईज, आता आम्ही आयलँडवर आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता इथचा नजारा किती छान आहे. सुनामी आयलँडवर आलेलो आहे आपण सध्या. हां, तर आता आम्ही पॅरासेलिंग करणार आहोत. पॅरासेलिंगची पेंटिंगवर आहे सध्या, त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. तुम्ही तोपर्यंत नजारा बघू शकता. पाणी आहे. हे आमचे मित्र आहे. पोरींना आपलं काम आपल्या मागे पार पाडलंय, त्याच्यासाठी पुढे आपणच घेऊ. बाकी आम्ही जोपर्यंत मदत स्वतः पॅरासेलिंगच्या वेटिंग भरपूर, त्यासाठी आपण इथंच एक एक ॲक्टिव्हिटी करायला जवळपास 2-3 तास लागतात. आणि यांचं फोटोशूट चाललेलं आहे. यांना फोटोशूटसाठी टाईम देत आहे. आता गौरव, हे गौरव, तुझा एक्सपिरियन्स कसा होता भावा? एकदम बढिया ब्रो. काय असली मजा दिली आज. व्ह्यू तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण मोबाईल नव्हता आमच्यासोबत. पण ट्राय करू. दुसरी राईडमध्ये जर गेलो तर परत आम्ही तर मोबाईल घेऊन जाऊ. ब्लर का होते गाईज? कसं वाटतंय? हा व्ह्यू पाहण्यासाठी आम्ही डबल राईड करतो, कारण पहिल्यांदा आम्ही राईड केली पण आमच्याकडे मोबाईल नसल्यामुळे हा व्ह्यू मिस झाला. अमित लेफ्ट मार बाबा. हा इकडे या साईडला जाऊ आपण. सॉरी राईट मार. आणि हे आदित्य महाजन आणि श्वेता रायडिंग करतायत तिकडं. सॉरी फॉर हे इकडं. हा राहिला गौरव. हा बघा व्ह्यू गाईज. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. एकदम ब्युटिफुल. आणि हे दोघं जण तिकडे जातात. एकमेकाला धडकू नका. आम्ही तिकडे मार. लेफ्ट मार. राईट मार. आपण त्यांच्याकडे जाऊ. अमित तुला कसं वाटतंय भावा? मलाही खूप आनंदी होतोय, कारण मी याच्या अगोदर असं ठरलेलो आहे. हां हां. अरे लेफ्ट मार अमित. लेफ्ट करता. हे कसं वाटतंय काय तुम्हाला? खूपच मजा येत आहे बहुत. श्वेता कसं वाटतंय? मस्त वाटतं, एक नंबर. गारगार वाटतंय ना? कसं वाटतंय ते? जर्नी आमची जर्नी. 200 रुपये. हे गौरव, अर्पिता आणि ते आदित्य महाजन. आपण त्या पुलाच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतो. हा नारळाचं झाड एकदम खतरनाक वाटतंय व्ह्यू. पहिल्या राईडमध्ये हेच मिस करत होतो मी आणि गौरव. पहिल्या राईडमध्ये मी आणि गौरव गेलो होतो, पण आम्ही डिसाईड केलं की हा व्ह्यू तुम्हाला दाखवायचा. त्याच्यासाठी आम्ही परत राईड घेतली आणि हा व्ह्यू दाखवतो. आम्ही लेफ्ट मार. फुल लेफ्ट मार. हा मध्ये पूल आहे एक
दोन गावांच्या मध्ये जाण्या येण्यासाठी. आम्ही इथं एक स्टॉप घेतलाय, त्यामुळे सर्वजण एन्जॉय करतात. आदित्य महाजन, कसं वाटतं भावा? नमस्कार सगळ्यांचे, तारकल्ली देवबागमध्ये स्वागत आहे. पण हा, विषय असा झाला आहे आमच्या बोटचा, ड्रायव्हर जो आहे ना तो लेफ्टला सांगला की राईटला जातोय आणि राईटला सांगला की लेफ्टला जातोय, पुढं सांगला की तो तिथंच थांबतोय. त्याच्यासाठी फक्त मीच चालवतोय गाडी, एन्जॉय करताय बाकीचे सगळे. आणि अर्पिताला तर समजतच नाही गाडी चालवली आहे का बघायचं. अर्पिता फक्त बघण्याचं काम करते. गौरव पूर्ण हँडओव्हर घेतोय गाडीचं. अर्पिता, तू गाडी का चालवत नाही? अच्छा, छान चालवते का, मग त्यामुळे गाडी धडकते. आणि या 2 नंबर गाडीचे ड्रायव्हर ही अशी मजा करता आली पाहिजे रे. ही याच्या पलीकडे काय नाही बाबा, याच्या पलीकडे काय नाही. ते म्हणतात ना, जिंदगी एक सफर सुहाना, कल क्या होगा किसने जाना. तो जो मुवमेंट आहे तो एन्जॉय करायला शिका. माहीत नाही आज या मुवमेंटला आहे, उद्या नंतरच्या मुवमेंटला राहील नाही राहील, त्याच्यामुळे एन्जॉय करून घ्या आणि आनंदात जगा. लय जास्त गोष्टीची चिंता करू नका. निवांत राहा, फक्त खायचं प्यायचं, निवांत करायचं, अभ्यास करायचा, कामं करायची आणि असं हिंडायचं. कुठे जायचंय आता सांग मी. आपल्याला आता दुबईला जायचंय. दुबईला नाही. ठीक आहे. हे बघा, ही पोरगी मला मारून टाकण्याचा प्रयत्न करते, पण ही पोरगी मला प्रत्येक वेळेस धडकते. तिचा प्रयत्न आहे मला खाली पाडून टाकायचा, पण तसं होणार नाही. आणि हा पोरगा फोटो हॉलिक आहे, ऑलवेज फोटो घे करतोय. आणि ही पोरगी आहे ना, उलटी चुकीची राईड मारते. आणि हा आमचा ड्रायव्हर आहे, तो काही रिस्पॉन्स द्यायला नाही मला सध्या. ठीक आहे, थांब. यांची मस्ती चालली आहे. हा त्याला ढकलतोय, तो याला ढकलतोय आणि इकडे तिकडे एकमेकाला येऊन धडकतायत. आले धडकार मला. तुम्ही डिसाईड केलंय मला मारायचं. हे भांडणं करताय गौरव पाटील आणि श्वेतापुरी. वाद घालू नका, नाहीतर पाण्यात टाकून देणं ते. बरं झालं उलटीच म्हणला. असे क्षण कॅमेऱ्यात कैद केले पाहिजे, नंतर आठवणीत राहतात. आणि टायमिंग झालेला आहे, यामुळे श्वेतापुरी जोरात बोट चालवत आहे, पण तिला चालवता येत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. हो, तुझा व्हिडिओ काढतो.